आपण कन्स्ट्रक्शन सेफ्टी बघतोय. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण सिव्हिल वर्क याबद्दल बोललोय. आज आपल्याला मेकॅनिकल वर्क बद्दल बोलायचंय. याबद्दल आपण छोटीशी चर्चा केलेली. मेकॅनिकल वर्क हे बी क्लास इंडस्ट्रीमध्ये येतं, क्लास बी इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल वर्क येतं. मग यामध्ये बरंच सारं आहे. मटेरियल येतं, इक्विपमेंट येतं, ट्रक, ट्रेलर, क्रेन, फोर्कलिफ्ट, व्हेकल, various type of equipment, various type of machinery are considered under mechanical work. मग आता हे मेकॅनिकल वर्क कुठे केलं जातं? बॉस, हाऊ कॅन वी से दॅट कन्स्ट्रक्शन कन्सिडर मेकॅनिकल वर्क? आपण कसं म्हणू शकतो की कन्स्ट्रक्शन मध्ये मेकॅनिकल वर्क आहे? तर बॉस, साधे सिंपल गोष्ट आहे. आपण या अगोदर बघितलं, कन्स्ट्रक्शन याचा अर्थ फक्त बिल्डिंग नाही. कन्स्ट्रक्शन याचा अर्थ उभारणी, बिल्डिंग अप. फक्त बिल्डिंग कन्स्ट्रक्शन नाही, बिल्डिंग अप विथ मटेरियल, मॅन अँड मशीन. Man, material and machine. So that machine, what we require for construction, every time wherever we did construction work, we require tremendous amount of mechanical force. आता आपल्या रोडचं काम चालू असते, तिथे आपण बघा बरेच सारे इक्विपमेंट आहे. रोड रोलर आहे, डांबर मिक्स करणारं मशीन आहे, खडीचं एक ट्रक आहे. असे खूप सारे इक्विपमेंट आहे जे आपल्याला रोड बनवताना किंवा रोड रिपेअर करताना लागतात. इथे माणसंही काम करतात, ते मशीनही काम करतात. आणि कन्स्ट्रक्शनचं काम तर चालूच आहे. मटेरियल आहेच, डांबर, खडी, सँड, ब्ला 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 थिंग्स. म्हणून मेकॅनिकल वर्क इज अ पार्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. सिव्हिल वर्क इज अ पार्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. It's a construction. Construction is a big tree, and under that there are various branches. We are right now on mechanical work, so it considered as a B class B industry, ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मशिनरी, मटेरियल हे कन्स्ट्रक्शन साइटवर किंवा कन्स्ट्रक्शनच्या कॉन्सेप्टसाठी वापरले जातात. ते मेकॅनिकल वर्क मध्ये कन्सिडर केले जातात. मग जे आताच आपण बघितले, ट्रक, ट्रेलर, क्रेन, फोर्कलिफ्ट, ब्ला ब्ला, खूप सारे मटेरियल आहे जे आपण वापरतो. बॉस, मग प्रश्न हा आहे, मेकॅनिकल वर्क दॅट इज मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, कुठे करतात, म्हणजे काय, इन द सेन्स ऑफ त्याचे एक्झाम्पल काय आहे? तर बेस्ट एक्झाम्पल जे आपल्या आजूबाजूला आहे, सगळ्यात बेस्ट टॉवर, टेलिफोन टॉवर. त्या व्यतिरिक्त काय, आता आपल्याकडे एवढ्या प्रमाणात नाहीये, पण तुम्ही सिटीमध्ये गेलात, पुणे, मुंबई किंवा गुजरात साईडला, तर तिथे गॅस सप्लाय करण्यासाठी पाईपलाईन आहे, गॅस पाईपलाईन. घराघरात एलपीजी सिलेंडरचे जे गॅस येतात आपल्याला सिलेंडर थ्रू, ते पाईपलाईन थ्रू दिले जातात. त्या पाईपलाईन जर आपल्याला सेटअप करायचं तर मेकॅनिकल कॉन्सेप्ट लागत. म्हणून हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर रोड क्रॉसिंग साठी जे स्पूल बनवले जातात, जे मोठे मोठे टँक असतात, जे व्हेसल असतात. व्हेसल म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. सपोज इकडून एक सप्लाय येतो मटेरियलचा, इकडून एक सप्लाय येतो मटेरियलचा, आणि तो एका ठिकाणी गोळा केला जातो. गोळा केलेला, एकत्र केलेला सप्लाय किंवा मटेरियलचा जो कॉन्सेप्ट आहे तो एकत्र करून पुढे सप्लाय केला जातो. म्हणजे इकडनं आलेलं मटेरियल, ह्या सिस्टम मधनं आलेलं मटेरियल ते एका जागेवर कलेक्ट केलं जातं, मिक्स केलं जातं आणि ते पुढे सप्लाय केलं जातं. याला व्हेसल असं म्हटलं जातं. मग टी सारखं स्ट्रक्चर, आपल्याकडे सायफॉन मध्ये टी वापरतो ना आपण, तशा पद्धतीने, पण तिथे टीचं काम वेगळं आहे, इथे व्हेसलचं काम वेगळं आहे. व्हेसल असे खूप सारे प्लेस आहे जे मेकॅनिकल कॉन्सेप्ट म्हणून काउंट केले जातात. मग यामध्ये कुठलं काम केलं जातं जनरली मेकॅनिकल मध्ये? फॅब्रिकेशनचं काम केलं जातं. बॉस, फॅब्रिकेशन, आपल्याकडे फॅब्रिकेशनचे शॉप असतात. ब्रिज साठी फॅब्रिकेशन केलं जातं, बघा, ब्रिज बांधले जातात. टॉवर साठी फॅब्रिकेशन केलं जातं. आपण जे लग्नाचे मंगल कार्यालय वगैरे बघतो, ज्याला आपण मोठे काय म्हणतो त्याला, मंगल कार्यालयाचा मोठा स्पेस असतो, ते बघा फॅब्रिकेटेड केलं जातं. मोठे टँक असतात, पाण्याचे टँक म्हणा, खूप मोठे असतात. अंडरग्राऊंड पेट्रोलियम टँक आपण बघतो, काही कन्स्ट्रक्ट केले जातात. आता कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा आपण रिम वगैरे टाकतो किंवा भरून आणण्याचं काम करतो, तेव्हा आपण स्टील वापरतो. ह्या स्टीलसाठी जे कटिंगचं इक्विपमेंट वापरलं जातं, हे स्टील वाहण्यासाठी जे ट्रक, टेम्पो वापरला जातो, हे स्टील वाकवण्यासाठी जे इक्विपमेंट वापरलं जातं, हे स्टील वेल्डिंग करण्यासाठी जे वेल्डिंग इक्विपमेंट वापरले जातात, हे सगळे मेकॅनिकल मध्ये काउंट होतात. म्हणून फॅब्रिकेशन, वेंडर, असे वेगवेगळे कन्सिडरेशन आहे जे आपल्याला मेकॅनिकल वर्क मध्ये बघणं गरजेचं, माहीत असणं गरजेचं आहे. मग आपण आपल्या मुद्द्याकडे, जनरली कुठल्याही कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये
सिव्हिल, मेकॅनिकल, अजून पुढे आहे ते बरेच सारे इलेक्ट्रिकल हे वर्क काउंट होतात. पण जसं सिव्हिल वर्क मध्ये आपण हजार्ड्स बघितले, कुठले कुठले एक्सपेक्टेड हजार्ड बघितले सिव्हिलमध्ये, हाईट वरनं लोक पडणे, हाईट मध्ये मटेरियल पडणे. मग या मेकॅनिकल वर्क मध्ये सिव्हिल मध्ये कुठले कुठले हजार्ड एक्सपेक्टेड हजार्ड आहे? हाईट वरनं लोक पडणे, हाईट वरनं मटेरियल पडणे, डेप्थ मध्ये काम करताना एखादं मेकॅनिकल व्हेकल त्यात किंवा एखादं व्हेकल किंवा एखादं चाशी रिलेटेड जे इन्स्ट्रुमेंट आहे ते पडणं, असे खूप सारे आपण एक्सपेक्टेड हजार्ड बघितले सिव्हिल मध्ये. मग मेकॅनिकल वर्क मध्ये कुठले कुठले हजार्ड असू शकतात? तर मेकॅनिकल वर्क मध्ये असणारे बरेच सारे हजार्ड मध्ये इंजुरी टू द वर्कर ड्यू टू हँडलिंग ऑफ मेकॅनिकल मटेरियल, मेकॅनिकल थिंग्स, जे मशीन आपण वापरतो त्याच्यामुळे हातापायाला किंवा एम्प्लॉयच्या हातापायाला किंवा शरीराला होणारी इंजुरी. त्यानंतर आहे पायाला किंवा हाताला कट पडणे, कट कापणी वगैरे. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल शॉक बसणे, जळणे, बर्न होणे, वेल्डिंग करताना बर्न होणे. त्यानंतर शॉर्ट सर्किट होणे. हे बघा बॉस, मेकॅनिकल वर्क मध्ये असणारे एक्सपेक्टेड हजार्ड कुठली? मग या हजार्ड मध्ये ना आपण पर्सनल हजार्ड, कधीही तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला तुम्ही कॅटेगराईज करा. पर्सनल हजार्ड, इकॉनॉमिकल हजार्ड आपण ऑलरेडी बघितलं. पर्सनल लॉस, इकॉनॉमिकल लॉस, हेल्थ लॉस, एन्व्हायरमेंटल लॉस, ह्याला फक्त कॅटेगराईज करायचे आन्सर देताना. मग थरली जर आपण बिना बघता जर सांगायचं म्हटलं मेकॅनिकल मध्ये होणारे काय, तर आपण पहिले हेल्थ लॉस बघू. मेकॅनिकल मध्ये कट कॅव्हिटी पडू शकते, इंजुरी होऊ शकते, बर्न होऊ शकतं. जर आपण हेल्थ पासून पुढे निघालो कुठल्या लॉस मध्ये, इकॉनॉमिकल लॉस मध्ये, तर तिथे शॉर्ट सर्किट होणे, तिथे मेकॅनिकल मध्ये एखादं इन्स्ट्रुमेंट खराब होणे, एखादं इन्स्ट्रुमेंट पडणे, एखादं कोलॅप्स होणे, एखाद्या इन्स्ट्रुमेंटला उष्णतेने आग लागणे, तो आपला मेकॅनिकल मध्ये तो एक लॉस आहे जो इकॉनॉमिकल लॉस म्हणून काउंट होऊ शकतो. अजून काय आहे, आपण एन्व्हायरमेंटल लॉस बघितला, ज्या मेकॅनिकल वर्क मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे वायू बाहेर निघतात, मेकॅनिकल वर्क मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरणाला घातक असे वायूंबरोबर प्रकाश किरण निघतात, रेज निघतात, गॅमा रेज वगैरे. हे पर्यावरणाला घातक असे थिंग्स आहेत जे रिस्क किंवा जे एक्सपेक्टेड हजार्ड हे मेकॅनिकल वर्क मध्ये आपण काउंट करतो. तर इथे लिस्ट ऑफ आहे बघा, काय इंजुरी टू वर्क, ओके, देन हँड अँड लेग कट, देन बर्न, इलेक्ट्रिकल शॉक, देन कोलॅप्स ऑफ क्रेन, collapse of lifting equipment, then failure of lifting tools, then eye injury, then suffocation, आपण दमछाक होणे वगैरे, सफोकेशन. त्यानंतर people trap under the load, डिफरंट टाइप ऑफ पीपल वर्क ओव्हर कन्स्ट्रक्शन साईट. कन्स्ट्रक्शन साईटला आपण कालच बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे लोक काम करतात. मग त्यामध्ये लोक एखाद्या लोड खाली किंवा एखाद्या स्ट्रक्चर खाली दाबले जाणे. त्यानंतर स्मोकिंगशी रिलेटेड, स्मोकिंग म्हणजे आपली तर स्मोकिंग आहे लोक करतात ते, पण तिथे तयार होणारा धूर जो आहे काम करताना मेकॅनिकल इक्विपमेंट मधनं, त्याच्यापासून होणारे हजार्ड, असे खूप सारे एक्सपेक्टेड हजार्ड आहेत जे मेकॅनिकल वर्क मधनं होतात. मग आता या हजार्डवर उपाययोजना काय? परत एकदा तेच, प्लॅनिंग, रिस्पॉन्सिबिलिटी वाटून देणे, कामाच्या वेळेत डिसिप्लिन पाळणे, प्रत्येकाला त्याच्या कामाचा दायरा समजून देणे, प्रत्येकाला त्याच्या कामात असणारे एक्सपेक्टेड हजार्ड समजून सांगणे, प्रत्येकाला त्याच्या कामात असणारे एक्सपेक्टेड हजार्डवरील जे अल्टरनेटिव्ह आहे, उपाय आहे ते समजून सांगणे, ते करण्यासाठी प्रबोधन करणे, त्यांना म्हणजे माहिती देणे, याशिवाय पीपीई वापरण्यासाठी प्रेरित करणे, परमिट काढणे, जेएसए करणे, जेणेकरून आपल्याला एक्सपेक्टेड हजार्ड समजतील. असे अनेक मशीन मेकॅनिकल थिंग्स वापरतो त्यांचं प्रॉपर मेंटेनन्स ठेवणे, त्यांची प्रॉपर सर्व्हिसिंग करणे, अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला तिथे लक्षात घेणं गरजेचं, जे अल्टरनेटिव्ह एक्सपेक्टेड रिस्कवर किंवा एक्सपेक्टेड हजार्डवर उपाययोजना म्हणून आपण कन्सिडर करू शकतो, जे आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. मग सेफ्टी मेजर्स मध्ये इथे दिल्याप्रमाणे प्रॉपर हाऊसकीपिंग करणे, हाऊसकीपिंग जिथली वस्तू तिथे ठेवणे, क्लिनिंग नाही,
हाऊसकीपिंग, प्रॉपर इक्विपमेंट जागेवर ठेवणे, प्रॉपर हाऊसकीपिंग ठेवणे, फायर फायटिंग फॅसिलिटी तिथे ठेवणे, वर्करला प्रॉपर पीपी अवेलेबल करून देणे, हाईट सेफ्टी बद्दल प्रॉपर ट्रेनिंग आणि अवेलेबिलिटी करून देणे, त्यानंतर प्रॉपर इग्रेस आणि ऍक्सेस असू देणे, म्हणजे जाण्या येण्याच्या प्रॉपर जागा असणं गरजेचं आहे. क्रेन प्रॉपरली आपण तिथे क्रेन वगैरे वापरतो किंवा जे इक्विपमेंट वापरतो ते प्रॉपरली सर्टिफाईड असावे. तिथील जे ट्रेनर आहे सॉरी तिथील जे ड्रायव्हर आहे ते प्रॉपरली लायसन्स होल्डर असावे, त्यांना प्रॉपर अवेअरनेस असावं, त्यांना प्रॉपर मेकॅनिकल थिंग्स चालवण्याची ट्रेनिंग असावी. तिथे प्रॉपर सेफ वर्किंग लोड काय आहे बॉस? एखाद्या व्हेकलचं, एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं, एखाद्या मेकॅनिकल इक्विपमेंटचं एक स्पेसिफिक लोड बिअरिंग करण्याची कॅपॅसिटी असते. जसं लिफ्ट तुम्ही बघितली असेल किंवा बघाल पुढे, तिथे एक स्पेसिफिक वेट पर्यंत लिफ्ट असते. 60 किलो, 70 किलो, 80, 150, 200 इतकी त्याची कॅपॅसिटी असते. म्हणजे तो झाला त्याचा सेफ वर्क लोड. एवढ्या लोडमध्ये ते काम चालतं. तसं प्रत्येक क्रेनचा सेफ वर्क लोड आहे. प्रत्येक इक्विपमेंटचे काही क्रायटेरिया ठरलेले, ते प्रॉपर क्रायटेरिया तिथे फॉलो होतात की नाही, काय क्रायटेरिया आहे ते फॉलो होतात की नाही होत तर त्यावर उपाययोजना काय, हे देखील आपल्याला तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. तिथे स्किल्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड या एम्प्लॉय, हे जे 3 प्रकारचे एम्प्लॉय कन्स्ट्रक्शनला काम करतात त्यांची व्यवस्थित सांगड घालणं गरजेचं आहे. स्किल, सेमी स्किल आणि अनस्किल यांची प्रॉपर सांगड असणं गरजेचं आहे. तिथे कुठल्याही प्रकारचं लिकेज नसेल, कुठलंही लिकेज, पाण्याचं, ऑइलचं, गॅस असला तर एक्सप्लोजन होईल, ऑइल असेल तर पेट घेईन, पेट्रोकेमिकल असेल, पाणी असेल तर शॉर्ट सर्किट होऊ शकतो, शॉक बसू शकतो, कुणी या तिन्हीवरनं कुणी पडू शकतं. कधीतरी ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ शकतं गॅस लिकेज असल्यामुळे. मग त्यामुळे पेट नाही घेतला किंवा एक्सप्लोजन नाही झालं गॅसचं तरी माणसाचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडल्यामुळे देखील बेशुद्ध किंवा तो मरू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ऍज अ सेफ्टी पर्सन इन द और ऑन द कन्स्ट्रक्शन साइट रिगार्डिंग मेकॅनिकल वर्क. जर आपण रिव्ह्यू घेऊ, आपण मेकॅनिकल वर्क बघतोय. मेकॅनिकल वर्क कुठे बघतोय? सर्वत्र मेकॅनिकल वर्क आहे, पण आपण बघतोय कन्स्ट्रक्शन साइटला. कन्स्ट्रक्शन साइटला वेगवेगळे मेकॅनिकल इक्विपमेंट जे वापरले जातात, त्या मेकॅनिकल इक्विपमेंटमुळे कुठले धोके, कुठली रिस्क, कुठले लॉस आणि कुठल्या प्रकारचा ऍक्सिडेंट होऊ शकतो हे आपण बघतोय. ते रिस्क किंवा तो लॉस किंवा ते ऍक्सिडेंट होण्यासाठी एक्सपेक्टेड हजार्ड कुठले आहे ते एक्सपेक्टेड हजार्ड इथे आपण बघतोय. त्यापूर्वी प्रत्येक कन्स्ट्रक्शन साइटला आपल्याला कुठली मेकॅनिकल गोष्ट लागते. एक्झाम्पल, रोड ही कन्स्ट्रक्शन साइट आहे. तिथे आपल्याला रोड रोलर, जेसीबी, ट्रक, मिक्सर असे वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिकल इक्विपमेंट लागतात. जेव्हा आपण एखाद्या टॉवरचं किंवा ब्रिजचं कन्स्ट्रक्शन करतो तिथे आपल्याला फॅब्रिकेशनचं काम करावं लागतं, तिथे आपल्याला क्रेनचं काम लागतं, तिथे आपल्याला कटिंग करावी लागते, मटेरियलची मेकॅनिकल गोष्टी लागतात. असे बरेच सारे आहेत. मग या मेकॅनिकल गोष्टींमध्ये एक्सपेक्टेड हजार्ड काय आहे? वेगवेगळे हजार्ड जे सांगितले. जे तिथे वर्कर काम करतात त्यांना इंजुरी होऊ शकते, त्यांच्या हातापायाला कट कॅव्हिटी पडू शकते, त्यांना बर्न होऊ शकतं, ते क्रेनच्या खाली अटकू शकतात, क्रेन कोलॅप्स होऊ शकतं, मेकॅनिकल इक्विपमेंट कोलॅप्स होऊ शकतात, प्रदूषण होऊ शकतं. 3ही प्रकारचे प्रदूषण होऊ शकतात. एन्व्हायरमेंटल प्रदूषण मध्ये एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन अँड एअर, सॉइल अँड वॉटर पोल्युशन होऊ शकतं. त्यानंतर तिथे काम करणाऱ्या लोकांना प्रॉपर एक्झिट किंवा ऍक्सेस नसल्यामुळे किंवा हवेला येण्या जाण्याची प्रॉपर अवेलेबिलिटी नसल्यामुळे सफोकेशन होऊ शकतं, बॅकफायर होऊ शकते. असे वेगवेगळे मेकॅनिकल शी रिलेटेड एक्सपेक्टेड हजार्ड आहे. मग त्याशी असणारे एक्सपेक्टेड अल्टरनेटिव्ह काय आहे जे तुम्हाला घ्यायचे? ते आहे हाऊसकीपिंग प्रॉपर ठेवणे, फायर फायटिंगची फॅसिलिटी ठेवणे, पीपीई प्रॉपर वापरण्यास कंपल्शन करणे, त्याबद्दल प्रॉपर ट्रेनिंग देणे, प्रॉपर सर्टिफाईड मेकॅनिकल इक्विपमेंट वापरणे, प्रॉपर सर्टिफाईड तिथे ड्रायव्हर किंवा जे लोक काम करतात ते मशीन वापरण्यासाठी प्रॉपर सर्टिफाईड असणं गरजेचं आहे. आपल्याला फिटनेस सर्टिफिकेट किंवा ते मेकॅनिकल इक्विपमेंटचे फिटनेस सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे, त्याबद्दल प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा सेफ वर्किंग लोड माहिती असणं गरजेचं आहे, तिथे प्रॉपर एक्झिट आणि एंट्री असणं गरजेचं आहे, तिथे प्रॉपर परमिट असणं गरजेचं आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं लिकेज नसावं यासाठी आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. हे आणि यापेक्षा अनेक सारे
हे उपाययोजना एक्सपेक्टेड हजार्डवर अल्टरनेटिव्ह म्हणून आपण उपाययोजना करू शकतो. हे आहे मेकॅनिकल वर्क. मेकॅनिकल वर्क शिवाय कन्स्ट्रक्शनचं काम होत नाही कुठल्याही कन्स्ट्रक्शनला गेले तर. याशिवाय कन्स्ट्रक्शन साईटला अजून किंवा कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये अजून कुठलं काम होतं बॉस? इलेक्ट्रिकल वर्क पण होतं. 100% आपल्याला फॅब्रिकेशन करायचंय, इलेक्ट्रिकल पॉवर पाहिजे. आपल्याला कटिंग करायचंय, चिपिंग करायचंय, वेल्डिंग करायचंय, हे फॅब्रिकेशनचे काम करायचे, इलेक्ट्रिकल पॉवर. मशिनरी चालवायचे, इलेक्ट्रिकल पॉवर लागेल. इव्हन वॉटर सप्लाय करण्यासाठी पंप सिस्टम लागेल, त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर लागेल. आपल्याला प्रत्येक कामासाठी इलेक्ट्रिकल पॉवर लागतो. म्हणून तिथे इलेक्ट्रिकल वर्क पण काउंट केलं जातं. मग इलेक्ट्रिकल वर्क मध्ये असणारे बेसिक एक्सपेक्टेड हजार्ड: शॉक बसणे, शॉर्ट सर्किट होणे, शॉर्ट सर्किट होणे. याशिवाय शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे, करंट उतरणे. शॉक बसणे वेगळं, करंट मटेरियलमध्ये उतरणे वेगळे. असे वेगवेगळे एक्सपेक्टेड हजार्ड हे आपण तिथे बघू शकतो. का तर कन्स्ट्रक्शनला मेकॅनिकल इक्विपमेंट असतात, कन्स्ट्रक्शनला ऑइल, गॅस किंवा वॉटर याचा पण तिथे कॉन्सेप्ट वापरला जातो. म्हणून शॉर्ट सर्किट झालं, शॉक बसला, जे एक्सपेक्टेड हजार्ड आहे, करंट फ्लो झाला, ह्याला सप्लाय किंवा याला फॉरवर्ड करण्यासाठी आपले ते मेकॅनिकल किंवा मटेरियल. कन्स्ट्रक्शन इज व्हॉट? बिल्डिंग अप समथिंग विथ द हेल्प ऑफ मॅन, मशीन अँड मटेरियल. मग हे मॅन ला हजार्डफुल आहे, मशीन आणि मटेरियलच्या मदतीने हे ट्रान्सफर होऊ शकतं. तेही खराब होत आहे बघा. इलेक्ट्रिकलने फक्त माणसालाच इजा होते असं काही नाही. इलेक्ट्रिकलने बॉस, सपोज आपण जेसीबी वर्क करतोय आणि तिथे त्या जेसीबीचा इलेक्ट्रिकल कॉन्सेप्टशी संपर्क आला आणि त्या जेसीबी मध्ये करंट उतरला, तर त्याचे जे ऑइल बुशिंग आहे, त्याचे जे हायड्रोलिक सिस्टम आहे, ही डॅमेज होते किंवा ती इंज्युर्ड होते किंवा ती डिसअसेंबल होते किंवा खराब होते. साध्या शब्दात फक्त करंट बसून माणसाला किंवा पक्षाला किंवा प्राण्यालाच इजा होते असं काही, मेकॅनिकल इक्विपमेंटला पण इजा होते. म्हणून इलेक्ट्रिकल वर्क हे तिथे होतं आणि त्यापासनं मशीन आणि पीपल यांना इजा होऊ शकते. हे होण्यासाठी परत एकदा मशीन, पीपल आणि मटेरियल जबाबदार असू शकतं. यासाठी शॉर्ट सर्किट देखील जबाबदार असू शकतं. या शॉर्ट सर्किटमुळे कुठेतरी ओव्हरलोड होऊन फायर किंवा स्पार्क बाहेर पडून फायर पण लागू शकते. मग यावर उपाय काय? तर प्रॉपर टूल्स वापरणे. प्रॉपर टूल्स वापरणे. इलेक्ट्रिकल वर्कसाठी जे टूल वापरतो ते त्या करंट सिस्टम नुसार प्रॉपर असणं गरजेचं आहे. हे इलेक्ट्रिकल काम करताना प्रॉपर पीपीई वापरणं गरजेचं आहे. हे इलेक्ट्रिकल काम करताना किंवा तिथे कुठलंही काम करताना अंडरग्राऊंड जी फॅसिलिटी आहे त्याबद्दल आपल्याला प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. तिथे वापरण्यात येणारा जो करंट आहे, गरजेपुरता जो करंट आहे किंवा लागणारा करंट कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तो तेवढ्याच प्रमाणात सप्लाय होणं गरजेचं आहे. तिथे सपोज आपण लॅडर वापरतो किंवा तिथे आपण मशीन वापरतो, ह्या मशीनचा आणि इलेक्ट्रिकल कॉन्सेप्टचा कॉन्टॅक्ट होणार नाही ही देखील काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. अर्थात तिथे परमिट काढणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर प्रॉपर प्लॅनिंग आणि त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन विथ सर्टिफाईड पर्सन हे देखील करणं गरजेचं आहे. ह्याबद्दल आपल्याला पुढे सिलेबसमध्ये एक सब्जेक्ट आहे, पूर्ण सब्जेक्ट आहे की इलेक्ट्रिकल सेफ्टी बद्दल आपल्याला बघायचं आहे. तर अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन साईटला हे काही बेसिक वर्क चालतात: सिव्हिल वर्क, मेकॅनिकल वर्क, इलेक्ट्रिकल वर्क. आता फक्त एक्सकॅव्हेशन वर्क हे सिव्हिल वर्क मध्येच काउंट झालेलं आहे, हाईट वर्क हे सिव्हिल मध्येच झालेलं आहे. एवढे सारे काम तिथे केले जातात. मग बॉस, आतापर्यंत आपण इंडस्ट्रियल सेफ्टी किंवा इंडस्ट्रियल सेफ्टी बघितला, कन्स्ट्रक्शनच्या काही कॉन्सेप्ट बघितल्या, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती बघितल्या ज्याच्या मदतीने आपण सेफ्टी इम्प्लिमेंट करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही स्वतः सेफ्टीचे लोक, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये परमिट काढणे, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सर्वे, इन्स्पेक्शन, इन्व्हेस्टिगेशन, जेएसए, अशा ऑडिट, असे खूप सारे कॉन्सेप्ट आपण बघितले. मग याशिवाय थोरली लक्षात ठेवा आपण काय करतो हे तर सगळं प्रॉपर आहे की बाबा पोटेन्शियल हजार्ड शोधणे, त्यावर अल्टरनेटिव्ह शोधणे, ते इम्प्लिमेंट करणे, परत एकदा सर्वे करणे, प्रॉपर परत अनालिसिस करणे, परत हजार्ड अनालिसिस करणे, हे सगळं आहे. याशिवाय
कुठल्या पद्धती आहे किंवा याशिवाय अजून कुठलेही मार्ग आहे तुमच्याकडे सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी? जसं इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारलं जाईल तुम्ही कशा पद्धतीने सेफ्टी इम्प्लिमेंट करा. आता बुक शिकलात किंवा आपण शिकलो किंवा आपण बघितलंय, चर्चा केली, यानुसार तुम्ही हे सगळं सांगणार आहे. काय काय जे इतक्यात बघितलं आपण, JSA करणे, परमिट काढणे, सर्व्हे करणे, इन्स्पेक्शन करणे, इन्व्हेस्टिगेशन करणे, ऑडिट करणे, ब्ला ब्ला, खूप साऱ्या थिंग्स आहे, ह्या बघितल्या आपण. याशिवाय काय त्यांनी जर विचारलं अजून काय करू शकता, तर कॉमन बघा, एक कॉमन माणसाचं उत्तर आहे सर प्रॉपर प्लॅनिंग करणे, सर वर्क अथॉरिटी डिस्ट्रीब्यूट करून देणे, त्या वर्क अथॉरिटी बद्दल प्रॉपर माहिती त्यांना कम्युनिकेट करणे, होणाऱ्या वर्क डन बद्दल प्रॉपर रिपोर्टिंग घेणे, होणाऱ्या वर्कमध्ये आणि प्लान वर्कमध्ये म्हणजे स्टँडर्ड क्रायटेरियामध्ये जो डेव्हिएशन येतो तो चेक करणे, त्या डेव्हिएशनला फरक डेव्हिएशन मध्ये येणारा कारण शोधणे, डेव्हिएशनचे कारण शोधणे, अशा खूप साऱ्या या बेसिक कॉन्सेप्ट ज्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून ह्या कुठल्या कॉमन मॅनच्या कॉन्सेप्ट आहे बॉस, ह्या ज्या आपण आता इथून मागे इंडस्ट्रियल मध्ये वगैरे बघितल्या कुठल्या आहे, फायर अँड सेफ्टीच्या कॉन्सेप्ट मध्ये थिअरीच्या मदतीने किंवा वेगवेगळ्या कॉन्सेप्टने इम्प्लिमेंट केलेल्या, परमिट वगैरे, ह्या कुठल्या आहे. एक कॉमन माणूस आहे, त्याला जर विचारलं प्रॉपर वर्क चालण्यासाठी, सिक्युअर वर्क करण्यासाठी तू काय करशील, तर तोच म्हणे प्रॉपर प्लॅनिंग करेन, काम वाटून देईन, कामावर लक्ष ठेवीन, त्याचा रिपोर्ट घेईन, काही त्यात फरक होत असेल तर त्याबद्दल रिपोर्टिंग करेन, त्यावर अल्टरनेटिव्ह शोधेन, बरोबर. मग अशाच पद्धतीने सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी एक 5S जॅपनीज सिस्टम आहे. टोयोटा माहिती तुम्हाला, टोयोटा गाडी. मग ह्या टोयोटा कंपनीने, टोयोटा ना, थांबा बरं का, कुठल्या कंपनीने तुम्हाला ते मी परत एकदा चेक करून सांगतो टोयोटा का, पण जॅपनीज सिस्टम आहे 5S सिस्टम. ही 5S सिस्टम, 5S म्हणजे 5 आहे त्यात, बाकी काहीच नाही. कुठले कुठले एस आहे बघा, तुम्हाला 5S सिस्टम मध्ये एस सांगतो. सिरी जॅपनीज शब्द आहे, सिरी, सिटॉन, सिसॉय, सिटसुक अँड सिटसू अँड सिटसुक, सिटसू अँड सिटसुक असे 5 शब्द आहेत. परत एकदा, हे आहे सिरी, सिटॉन, सिसो, सिटसू आणि सिटसुक. म्हणजेच काय, म्हणजेच आहे 5S नावाची एक जॅपनीज सिस्टम आहे. मग ही 5S म्हणजे काय, कुठलेही काम जे आहे ते एका सिस्टम मध्ये सेट करणे. मग हे मराठीत, इंग्लिश मध्ये, आपल्या लँग्वेज मध्ये काय त्याला शब्द आहे बघा, 5S. सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज अँड सस्टेन. म्हणजे काय, जे काम आपल्याला करायचं ते प्रॉपरली सॉर्ट आउट करणे. दुसरं, त्याला एका ऑर्डर मध्ये सेट करणे, म्हणजे ऍक्च्युअली जे आपल्याला काम करायचं ते काम काय काय आहे ते काय करणे, सॉर्ट करणे. दुसरं, त्याला एका ऑर्डर मध्ये काय करणे, सेट करणे. तिसरं, ते प्रॉपर शाईन करणे. शाईन करणे म्हणजे दिस स्टेप डेव्हलप मेथड ऑफ इन्शुरिंग प्लांट इज टू रेडी. म्हणजे जे काही आपण काम घेतलंय त्याच्या ज्या फेजेस आहेत त्या कॅटेगराईज केल्या, त्या फेजेस कॅटेगराईज केल्यावर त्यांना एका सेटमध्ये, एका ऑर्डरमध्ये अरेंज केलं. अरेंज केल्यानंतर आता आपण त्या प्लांटला किंवा त्या कामाला व्हिजिट देण्यासाठी, व्हिजिट इन द सेन्स ऑफ कामासाठी तो प्लांट रेडी आहे हे करण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी जेव्हा जातो किंवा हे चालू करणार आहोत त्यापूर्वी जे व्हिजिट मारतो त्यामध्ये ऑल ओके, याला शाईन म्हणतात, ऑल ओके ही शाईन नावाची 3rd स्टेप आहे. तिसरी आहे, ज्या काही वस्तू, ज्या काही फेजेस आपण पाडल्या, ज्या काही आपण ऑर्डरमध्ये मांडल्या, ज्या काही आपण ऑल ओके मध्ये चेक केल्या त्या प्रॉपरली आहेत की नाही, ज्या त्या पद्धतीने आहे की नाही, ज्या त्या जागी आहे की नाही, प्रॉपरली टाईट आहे की नाही, प्रॉपरली बाइंड आहे की नाही, कुठे काय म्हणतात स्क्रू ढिला वगैरे तर राहिलेला नाही ना, कुठे पॅकिंग ढिली वगैरे राहिली नाही ना, ही ऑल ओके नंतर प्रॉपरली टाइटन आहे की नाही हे चेक करणे. आणि नंतर जो सिस्टम आपण सेटअप केला तो प्रॉपरली सस्टेनेबल ठेवणे. लेट हॅव एक्झाम्पल. परत आपण आपल्या शुगर फॅक्टरीकडे येऊ. आपल्याला शुगर केन पासनं शुगर बनवायची. मग काय काय करावं लागेल प्रोसेस, आपल्याला शुगर केन लागेल, त्याचा ज्यूस काढावा लागेल. थरल प्रोसेस बघू बरं का, त्याची थरल प्रोसेस बघणार आपण. ज्यूस काढावा लागेल, तो उकळावा लागेल,
म्हणजे त्याला वेपराइज फॉर्म मधनं कन्वर्ट करून त्याला क्रिस्टलाइन लिक्विड फॉर्म मधनं क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. क्रिस्टलाइन फॉर्म मधनं त्याला पॅकिंग करावं लागेल आणि सप्लाय करावं लागेल. मग आता कुठल्या फेजेस आहे आपल्याकडे, काय यात पहिला आहे सॉर्ट केलं आपण, शुगर केन, ज्यूस, हिटिंग ऑफ ज्यूस, क्रिस्टलाइन फॉर्मेशन अँड पॅकिंग. ओके बॉस. आता याला आपण सेट करणार इन ऑर्डर. पहिल्यांदा ऊस येणार, तो आपण घेणार, त्यानंतर त्याला ज्यूस मध्ये कन्वर्ट करणार. तिसरी फेज आहे त्या ज्यूसला आपण हीट देणार. चौथी फेज आहे हीट दिलेले जे ज्यूस आहे त्याला क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. आणि पाचवी स्टेप आहे जे क्रिस्टल म्हणजे साखरेचे जे क्रिस्टल बनले ते पॅकिंग करणार. म्हणजे आपण काय केली, ऑर्डर केली. पहिले कामं फेज केले, त्यानंतर त्याला एक ऑर्डर दिली. त्यानंतर काय केलं, आता आपल्याला काम चालू करायचंय. त्यापूर्वी हे प्रॉपर फेजेस आहे का, ही प्रॉपर ऑर्डर दिलेली आहे का, ही सगळा सेटअप प्रॉपर आहे का नाही, हे आपण शाईन नावाच्या फेज मध्ये बघणार. पहिली फेज होती सॉर्ट 5S सिस्टम मधली. दुसरी फेज होती सेट इन ऑर्डर. आपण सॉर्ट केल्या 5 फेज, सेट केल्या ऑर्डर मध्ये. तिसरी फेज आहे शाईन, ऑल ओके आहे का, चला राऊंड अप करून येऊ, व्हिजिट करू, ओके प्रॉपर प्रोसेस मध्ये सगळं ओके आहे का हे चेक केलं. तिसरी फेज. चौथी फेज, काम चालू झालंय आपलं. मग आता काम चालू असताना ते मटेरियल किंवा ज्या फेजेस आपण पाडल्या, जे इक्विपमेंट तिथे वापरले ते सगळे प्रॉपर आहे का, त्यांचं प्रॉपर सर्व्हिसिंग होतं का, त्याचं प्रॉपर मेंटेनन्स होतं का, त्याचे सगळे जे त्याच्याशी रिलेटेड पार्ट आहे ते प्रॉपर आहे की नाही, हे सगळं आपण काय केलं, कंटिन्युअसली चेक केलं. आणि पाचवी फेज आहे आपण तिथे सस्टेन केलं. म्हणजे जे आहे, जो सेटअप आपण उभा केला, ज्यामध्ये काम चालू आहे ते प्रॉपरली मॅनेज करून ठेवणे, ते बंद पडणार नाही ही काळजी घेणे. मग प्रॉपर व्हिजिट करणे, जिथे गरज आहे तिथे आपण ते अपग्रेडेशन करणे, हे सस्टेन फेज मध्ये येतं.